महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक महत्त्वाचा दिवस ठरला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी सकाळी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. शपथविधीनंतर आज त्यांचा पहिला कार्यदिवस असून कार्यभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी श्रद्धा आणि सामाजिक मूल्यांचं दर्शन घडवत मुंबईतील 2 महत्त्वाच्या ठिकाणांना भेट दिली. सुनेत्रा पवार यांनी सकाळी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे तसेच त्यांचा मुलगा पार्थ पवार उपस्थित होता. उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडताना राज्यासाठी शक्ती आणि मार्गदर्शन मिळावं अशी प्रार्थना त्यांनी केली. यानंतर सुनेत्रा पवार यांनी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. पुष्पहार अर्पण करून त्यांनी काही क्षण मौन पाळत भारतीय संविधानाच्या शिल्पकाराला आदरांजली वाहिली. सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांप्रती आपली बांधिलकी त्यांनी या भेटीतून अधोरेखित केली. चैत्यभूमीच्या भेटीनंतर सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पोहोचल्या. येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. उपमुख्यमंत्री पदाच्या नव्या जबाबदारीबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. यानंतर सुनेत्रा पवार मंत्रालयात दाखल झाल्या, जिथे त्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात अधिकृतपणे पदभार स्वीकारला. अधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा करत त्यांनी शासकीय कामकाजाला सुरुवात केली. 31 जानेवारी रोजी शपथ घेतल्यानंतर आजचा दिवस त्यांच्यासाठी प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरतो आहे. अलीकडील खातेवाटपात सुनेत्रा पवार यांच्याकडे उत्पादन शुल्क, क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास ही महत्त्वाची खाती सोपवण्यात आली आहेत. याशिवाय पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रशासन, सामाजिक विकास आणि क्रीडा क्षेत्रात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीला सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. दिवंगत पतीनंतर ही त्यांची पहिलीच मंत्रिमंडळ बैठक असल्याने या बैठकीकडे विशेष लक्ष लागले आहे. यानंतर मंत्रालय आणि विधिमंडळ भवनात विविध शासकीय बैठकांमध्ये त्या सहभागी होण्याची शक्यता आहे. 31 जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. वैयक्तिक दुःखातून बाहेर येत त्यांनी आज जबाबदारीने कामाला सुरुवात केली आहे. श्रद्धा, संविधान आणि प्रशासन या 3ही मूल्यांना एकत्र घेत सुनेत्रा पवारांनी आपल्या कार्यकाळाची सुरुवात केली असून त्यांच्या पुढील निर्णयांकडे राज्याचं लक्ष लागून आहे.